गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या गुंड विठ्ठल शेलारची बुलेट प्रूफ स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे। पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी विठ्ठल शेलारनं त्याच्या पुनावळे येथील फार्म हाऊसवर लपवून ठेवली होती। मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गाडीविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती। तोपर्यंत विठ्ठल शेलारच्या साथीदारांनी ही गाडी इतरत्र हलवण्याचा प्लॅन केला होता। विठ्ठल शेलारचे साथीदार ही गाडी घेऊन निघालेही होते, मात्र पोलीस आपल्या मार्गावर असल्याचं समजल्यानंतर त्यांनी गाडी रस्त्यात सोडून पळ काढला। त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कार जप्त केलेली आहे। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 6 महागड्या कार जप्त केलेल्या आहेत। शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे। अटकेत असलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी आतापर्यंत क्रेटा, इनोवा, फॉर्च्युनरसह 6 कार जप्त केलेल्या आहेत। आरोपींच्या गाड्यांविषयी माहिती घेत असतानाच पोलिसांना विठ्ठल शेलारच्या बुलेट प्रूफ कारविषयी माहिती मिळाली होती। मात्र पोलीस ही गाडी जप्त करतील या भीतीने त्यांनी लपवून ठेवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या। मात्र पोलिसांना याची काही वेळातच माहिती मिळाली व पोलिसांनी लगेच पाठलाग सुरू केला। वाकड भागात ही कार आली असतानाच या कार घेऊन जाणाऱ्यांच्या मागावरती पोलीस असल्याची माहिती देखील त्यांना मिळाली। त्यांनी लगेचच कार रस्त्याच्या बाजूला सोडत पळ काढला। त्यानंतर पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली। दरम्यान शरद मोहोळ याचा 5 जानेवारी रोजी त्याच्या राहत्या घराजवळ खून करण्यात आला होता। मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता। या प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसंच 8 ते 9 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येते। शरद मोहोळचा खून होण्यापूर्वी 1 महिना आधी विठ्ठल शेलार आणि पाहिजे असणारा आरोपी गणेश मारणे यांच्यात मीटिंग झाल्याचं तपासात निष्पन्न झालं। गणेश मारणे टोळीचा सदस्य असलेला विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे। त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। 2014 मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसंच त्याला अटकही झाली होती। 2017 मध्ये त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती। शरद मोहोळ याचं वर्चस्व मुळशी व परिसरात वाढलं होतं। कंपन्यांमधील कंत्राट घेण्यावरून शेलार आणि मोहोळ यांच्यात कुरबुरी सुरू झाली होती। काही महिन्यांपूर्वी शरद मोहोळ बेंगळुरू महामार्गावरील राधा हॉटेल चौकात त्यानं गोळीबारही केला होता। विठ्ठल शेलार हा सुरुवातीपासून पोलिसांच्या रडारवर होता। शरद मोहोळचा खून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो गुन्हे शाखेत हजर झाला होता। त्यानंतर तो फरार झाला होता। त्याला पहाटे पनवेलहून ताब्यात घेण्यात आलं होतं।